Hello students, I am Omkar Magdum, Fish Department, Gopal Krishna Gokhale College, Kolhapur. This is our second lecture for BSc second year, paper number 8, that is Waves and Optics second, unit number 3, chapter number 1st, cardinal point. We already started our chapter number 1st, unit 3rd, cardinal point. In last lecture we see the introduction for this chapter and next point cardinal points definition of optical system. हे दोन पॉइंट आपण बघितलेले आहेत लास्ट लेक्चरमध्ये. तेव्हा पुढचा पॉईंट असणार तो आपण आता बघूया. नेक्स्ट पॉईंट आपला लास्ट ह्याच्यामध्ये आपण डेफिनेशन भेटलेले सगळे कार्डिनल पॉईंट म्हणजे प्रिन्सिपल पॉईंट्स असतात P1 P2, त्यानंतर नोडल पॉईंट असतात N1 N2 आणि फोकल पॉईंट असतात F1 F2. हे 6 कार्डिनल पॉईंट आहेत. त्यांच्या डेफिनेशन आपण बघितलं जे रे डायग्रामवरून कसं कसं पॉईंट कुठं कुठे येतात ते सगळं बघितलं. आता नेक्स्ट ग्राफिकल कन्स्ट्रक्शन ऑफ इमेज. आता ह्या कार्डिनल युजिंग कार्डिनल पॉईंट्स. कार्डिनल पॉईंट जे काय आपण बघितले कॉम्बिनेशन ऑफ लेन्स जेव्हा करतोय तेव्हा म्हणजे प्रत्येक रिफ्रॅक्टिंग सरफेसला जर मी रिफ्रॅक्शन घेऊन रेग्युलर ड्रॉ केलं तर ते फार कॉम्प्लिकेटेड होते. त्यामुळे ते सोपं करण्यासाठी कार्डिनल पॉईंटची म्हणजे कन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यात आले आहे. ठीक आहे. मग त्यासाठी बघा आता हे जे कार्डिनल पॉईंट आहेत त्यांचा यूज करून आपण काय करणार तर इमेज फॉर्मेशन म्हणजे एखाद्या लेन्सचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यासमोर मी एखादा ऑब्जेक्ट ठेवला आणि त्या ऑब्जेक्टचं मला काय काढायचं आहे इमेज कुठं मिळते ते पॉईंट काढायचं आहे. तर त्यासाठी मी कार्डिनल पॉईंटचा यूज करून डिराईव्ह करू शकतो. सिम्पल इथे पण बघा. ठीक आहे. ओके. काय म्हटलं बघा इवन विदाउट द नॉलेज ऑफ ॲक्च्युअल रिफ्रॅक्टिंग सरफेस ऑफ द ऑप्टिकल सिस्टीम वी कॅन कन्स्ट्रक्ट ग्राफिकली द पोझिशन ऑफ अ इमेज ऑफ गिवन ऑब्जेक्ट इफ द कार्डिनल पॉईंट्स ऑफ द ऑप्टिकल सिस्टीम आर नोन. म्हणजे जर आपल्याला ऑप्टिकल सिस्टीमचे एखाद्या कार्डिनल पॉईंट माहीत असतील म्हणजे P1 P2 N1 N2 F1 F2 हे जर माहीत असेल तर आपल्याला म्हणजे ॲक्च्युली लेन्स कशी आहे म्हणजे एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म नाही जरी केला म्हणजे मी लेन्समधून त्याचं रिफ्रॅक्शन ॲक्च्युली कसं होते हे नाही जरी भेटलं तरी मी ग्राफिकली म्हणजे डायग्रामवरून एक्सप्लेन करू शकते की ऑब्जेक्ट जर त्या लेन्सपासून एवढ्या पोझिशनला आहे तर त्याची इमेज कुठं मिळणार कशी मिळणार हे सगळं सांगता येतं आपल्याला. नेक्स्ट बघा द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ एनी टू रिफ्लेक्टेड रे स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट ऑब्जेक्ट गिव्स द पोझिशन ऑफ इमेज ऑफ द पॉईंट ऑब्जेक्ट. हे वाक्य सिम्पली काय सांगते की ज्या ठिकाणी दोन रिफ्लेक्टेड रे इंटरसेक्ट करतात म्हणजे एकत्र येतात त्या ठिकाणी जी काय त्या पोझिशनला काय मिळते इमेज मिळत्या एखाद्या पॉईंट ऑब्जेक्टची. हे वाक्य आपल्याला हे पूर्ण पॉईंट कंप्लीट शेवटी पूर्णपणे कळते तेव्हा मी इलॅबोरेट करतो. बघा ही डायग्राम दिली आहे त्यांनी. यामध्ये बघा म्हणजे सगळे कार्डिनल पॉईंट ड्रॉ केले आहेत इन्सिडेंट रे रिफ्रॅक्टेड रे सगळे ड्रॉ केले. ठीक आहे. आपण 1 बाय 1 बघूया कसं असणार आहे. ठीक आहे. बघा नेक्स्ट काय लेटेस्ट ग्राफिकली फाइंड द पोझिशन ऑफ इमेज A1 B1 ऑफ ऑब्जेक्ट AB ड्यू टू ऑप्टिकल सिस्टीम हुज फोकल पॉईंट F1 F2 प्रिन्सिपल पॉईंट P1 P2 आणि नोडल पॉईंट N1 N2. आता बघा ह्या डायग्राममध्ये आपल्याला काय करायचं आहे तर इमेजची पोझिशन काढायची आहे. वेट अ मिनिट 2 मिनटं. ओके. आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे की हा AB हा ऑब्जेक्ट आहे आणि त्याची इमेज इथं A1 B1 ह्या पॉईंटला मिळते. हे मला डिराईव्ह करायचं आहे कशाचा वापर करून म्हणजे शोधायचं आहे. ही AB ही पोझिशन आहे ना इमेजची ती शोधायची आहे. आणि त्यासाठी मला गिवन काय काय तर P1 P2 हे दोन काय आहेत प्रिन्सिपल पॉईंट्स आहेत. त्यानंतर N1 N2 हे दोन काय आहेत नोडल पॉईंट आहेत. F1 F2 हे काय आहेत फोकल पॉईंट आहेत. म्हणजे हे 6 कार्डिनल पॉईंट मला दिलेत आणि त्यावरनं मला इमेजची पोझिशन फाइंड आउट करायची आहे. बघा आपण कशी करता येते. ठीक आहे. मग नेक्स्ट बघा पहिलं कन्सिडरेशन काय बघा अ रे A1 H1 पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस इंटरसेक्ट विथ द फर्स्ट प्रिन्सिपल प्लेन ॲट H1 देअरफॉर इमर्जंट रे विल स्टार्ट फ्रॉम पॉईंट H2 ऑन द सेकंड प्रिन्सिपल प्लेन सच दॅट P1 H1 is equal to P2 H2. This ray passes through the second focal point F2 that is along H2 F2. ओके. बघा आता इथं पहिल्यांदा काय कन्सिडर केले एक इन्सिडेंट रे घेतला आहे हा वाला AH1. हा इन्सिडेंट रे घेतला आहे तो काय म्हटले हा आपला काय असतो प्रिन्सिपल प्लेन. लास्ट लेक्चरला आपण भेटले हे P1 H1
प्रिन्सिपल पॉईंटला जे काय परपेंडिक्युलर आपण लाईन मारते ह्या प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू, ह्या पॉईंटपासून इथं परपेंडिक्युलर, त्याला आपण प्रिन्सिपल प्लेन म्हणतो आहे. ही जी काय AH1 ही जी काही इन्सिडेंट रे आहे ती या प्रिन्सिपल प्लेनला, फर्स्ट प्रिन्सिपल प्लेनला H1 या पॉईंटला इंटरसेक्ट करते असं म्हटलं आपण. हां, जर असं होत असेल तर त्याचा रिफ्रॅक्टिंग रे हा कुठून बाहेर पडणार आहे, तर ह्या H2 पॉईंटपासून बाहेर पडणार आहे. हां, हे पण आपण लास्ट लेक्चरला बघितले. हे मध्ये डॉटेड आहे म्हणजे ही लेन्स आहे, अशी टोटल लेन्स. म्हणजे इथं इन्सिडेंट झाली तर लेन्समधून पास झाल्यानंतर लाईट ह्या H2 पॉईंटपासून इमर्ज होणार, बाहेर पडणार आहे. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे ती बाहेर राहणार आहे. ही तर दाखवली बघा, ही ती बाहेर कशा प्रकारे पडणार आहे, 2 मिनिट बघूया. देअर फॉर द इमर्जंट रे स्टार्ट फ्रॉम द पॉईंट H2, जसं मी आता मला सांगितलं, तो H2 काय सेकंड प्रिन्सिपल प्लेन आहे, सच दॅट P1 H1 इज इक्वल टू P2 H2. हा आपला काय होता फर्स्ट प्रिन्सिपल प्लेन, ज्याला ही AH1 लाईन इंटरसेक्ट करते आहे. त्यानंतर इमर्जंट रे म्हणजे जिथनं रे बाहेर पडणार आहे त्या लेन्समधून, तो पॉईंट कुठला आहे H2. हा H2 कुठला पॉईंट आहे तर P2 H2, म्हणजे हा सेकंड प्रिन्सिपल प्लेन आहे. हा एक प्रिन्सिपल प्लेन आहे, हा एक प्रिन्सिपल प्लेन आहे. इथून रे रिफ्रॅक्ट होणार आहे, बाहेर पडणार आहे ती. हां, आता ह्या केसमध्ये P1 H1 आणि P2 H2 हे सेम आहेत. हां, हे ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला पण बैठलेलं. जे काही प्रिन्सिपल प्लेन आहे P1 H1 आणि P2 H2 यांची लेंथ सेम असते. ठीक आहे, ते बघा इथं मेन्शन केले P1 H1. दिस रे पासेस थ्रू द सेकंड फोकल पॉईंट F2 अलॉंग H2 F2. आणि जे आपल्याला रिफ्रॅक्टेड रे म्हणजे लेन्समधून पास झाल्यानंतर जी काय रे मिळणार ती कशी मिळणार आहे, तर या अशा प्रकारे H2मधून जाणार आहे ती. आपला हा सेकंड फोकल पॉईंट आहे F2, त्यातून ती पास होणार आहे आणि अशी पुढं ह्या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे इन्सिडेंट रे अशी आली इथं, या पहिल्या प्रिन्सिपल प्लेनवरती इंटरसेक्ट केलं त्यानं H2 पॉईंटला. इथं इंटरसेक्ट केल्यामुळे ती इथून बाहेर पडणार आहे H2 या पॉईंटपासून. H2 हा P2 H2 म्हणजे सेकंड प्रिन्सिपल प्लेनवरचा पॉईंट आहे, तिथून ते रिफ्लेक्ट होणार आणि F2 हा आपला काय फोकल पॉईंट आहे, सेकंड फोकल पॉईंट, त्यातून ती पास होते. अशा प्रकारे ती रिफ्लेक्ट होते, म्हणजे अशी लाईट आली आणि अशी गेली असा अर्थ आहे त्याचा. ही पहिली केस झाली. सेकंड केस बघा, आता बघा काय म्हटलं आहे, रे AC1 directed towards the first nodal point N1 intersect first principal plane at C1. आता दुसरी रे कन्सिडर केली आहे AC1. कुठं आहे बघा ही AC1. हां, ही AC1 रे आहे, ही डायरेक्टेड टुवर्ड्स N1. बघा N1च्या दिशेने ती चाललेली आहे. हां, ती काय करते, या पहिल्या प्रिन्सिपल प्लेन जो P1 H1 आहे त्याला C1 या पॉईंटला इंटरसेक्ट करते. आपल्याला दिसतं या डायग्राममध्ये, तेच इथं मेन्शन केलं आहे. आणखीन पुढं काय म्हटलं आहे, देअर फॉर द करस्पॉन्डिंग इमर्जंट म्हणजे बाहेर पडणारे, लेन्समधून बाहेर पडणारे इमर्जंट रे स्टार्ट फ्रॉम C2 ऑन अ सेकंड प्रिन्सिपल फोकस सच दॅट P1 C1 इज इक्वल टू P1 C2. आता जी बाहेर पडणारी इमर्जंट रे आहे, ठीक आहे, ती या प्रिन्सिपल लेनला ही इथं छेदत्या, ह्याच्या सेम लेंथ पण देत जायचं. इथं पण तसं होतं ना, इथं गेलेली, इथून सेम लेंथमध्ये इथं बाहेर पडलेली. आता इथून रे आल्या अशी, इथून बाहेर पडली, इमर्जंट C2 पासून होणार आहे आणि ती इथं अशी बाहेर पडणार आहे इकडं अशा प्रकारे. ही रे इथं बाहेर पडायला, ही रे इथं बाहेर, दोन्ही पुढे इंटरसेक्ट करतील. ठीक आहे, या केसमध्ये जे काय C1 P1 आणि C2 P1 आहे, म्हणजे ही आणि ही लेंथ ही सेम असणार आहे. जसं हे मगाशी म्हटलं आपण P1 H1 आणि H2 P2 सेम होतं तसं. तुम्हाला जर नीट ऑब्झर्व केलं तर एक पॅटर्न दिसतोय, म्हणजे रिफ्रॅक्ट कशी होत्या त्यामध्ये एक पॅटर्न दिसतोय. शेवटी आपण तो एकदानी समराईज करून डिस्कस करूया. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हटलं आहे, सच हे झालं, अँड C2 N2 विल बी द करस्पॉन्डिंग इमर्जंट रे विच पॅरलल टू द AC1 N1. आता जी काही इमर्जंट म्हणजे बाहेर पडणारी लेन्समधून जी रे आहे ती कशी बाहेर पडणार आहे, ही रे इथून अशी आली, इथून इथं अशी गेली आणि इथून बाहेर पडली अशी. हां, इमर्जंट रेला काय म्हटले तर C2 N2. ती C2 N2 ह्या दिशेने आहे, म्हणजे शेवटी त्या A1 पॉईंटला खाली जाऊन इंटरसेक्ट करणार आहे. दिसते बघा, C2 N2 सेकंड नोडल पॉईंटमधून ती पास होत्या लाईन आणि शेवटी A1 या पॉईंटला जाऊन मिळत्या. ठीक आहे, तेच इथं मेन्शन केलं. आणखीन काय म्हटलं आहे, A1 C. थांबा 2 मिनटं. ही लाईन कशाला पॅरलल म्हटले, AC1 N1. AC1 N1 ड्रॉ करतो मी, AC1 N1.
ह्याला ही जी काय इमर्जंट रे आहे ती पॅरलल आहे. बघा ही जर मी अशी एक्सटेंड केली आणि ही अशी एक्सटेंड केली म्हणजे इकडं अशी, तर ह्या दोन्ही रेस काय झाल्या एकमेकांना पॅरलल झाल्या ना, त्या पुढं कुठंच इंटरसेक्ट करणार आहेत. इन्सिडेंट रे आणि बाहेर पडणारी इमर्जंट रे, त्यामुळे त्यांना पॅरलल आहे असं म्हटलं. ठीक आहे, हा सेकंड आपली म्हणजे केस झाली. आता थर्ड केस बघा आपण, अ रे लाईक AF1 पासिंग थ्रू फर्स्ट फोकल पॉईंट इंटरसेक्ट विथ द फर्स्ट प्रिन्सिपल प्लेन ॲट D1. आता नेक्स्ट आणखीन एक इन्सिडेंट रे घेतलेलं आहे, ती कुठली आहे तर AF1 म्हणजे ही वाली AF1. हां, ही AF1 पुढे जाऊन ह्या प्रिन्सिपल प्लेनला, म्हणजे हा प्रिन्सिपल प्लेन आहे आपला, त्याला D1 या पॉईंटला इंटरसेक्ट करते. बघा इथे दिसते आपल्याला ही लाईन पुढे अशी आली, थांबा, हां ही A1 पासून अशी पॉईंट आली F2च्या इथं. फर्स्ट फोकल पॉईंट आहे F1, त्यातून ती पास झाली, त्यानंतर ती इंटरसेक्ट करत्या या फर्स्ट प्रिन्सिपल प्लेनला D1 या पॉईंटला. ठीक आहे, मग आता ह्यावरून तुम्हाला सांगता येते इमर्जंट रे इथनंच बाहेर पडणार आहे. कारण मग अशी बघा इथून C1ला इंटरसेक्ट केलं प्रिन्सिपल प्लेनला, C2मधनं रे पास झाली. इथं ज्या पॉईंटला इंटरसेक्ट केलं तो होता H1 पॉईंट, H1 पॉईंटला इंटरसेक्ट केलं आणि H2 पॉईंटपासून त्याची इमर्जंट रे बाहेर पडली. म्हणजे पॅटर्न दिसतो आहे. इथून पण तसंच होणार आहे की AF1ची रे आहे ते D1ला पास होते, म्हणजे D1ला इंटरसेक्ट करतं प्रिन्सिपल प्लेनला, जिथे इंटरसेक्ट होत्या त्याच्याबरोबर स्ट्रेट लाईनमध्ये इथं जायचं आणि जो दुसरा प्रिन्सिपल प्लेन असतो तिथनं इमर्जंट रे मिळणार आपल्याला नेहमी, लक्षात ठेवा. तेच इथं पण सांगितलं आहे. ओके, म्हणजे सगळं बऱ्यापैकी तिन्ही केसमध्ये सेम पॅटर्न फॉलो झालं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन काय म्हटलं आहे, देअर फॉर द इमर्जंट रे स्टार्ट्स फ्रॉम द D2, जसं मी आता दाखवलं D2 या इमर्जंट पॉईंटपासून ती स्टार्ट होणार आहे ऑन द सेकंड प्लेन सच दॅट P1 D1 इज इक्वल टू P2 D2 अँड फायनली इमर्जंट रे ट्रॅव्हल अलॉंग D2 A1 पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. बघा ही रे इथून आली अशी D1 या पॉईंटला फर्स्ट जो आपला प्रिन्सिपल फोकस होता त्याने इंटरसेक्ट केलं, त्यामुळे इमर्जंट कुठनं होणार आहे तिथून या D2 पॉईंटपासून. D2 पॉईंट कशावरचा आहे तर हा सेकंड प्रिन्सिपल प्लेनवरचा D2 पॉईंट आहे, तिथनं ती इमर्जंट अशी बाहेर पडणार. हां, ही जे काही इमर्जंट झालेली आहे D2 A1 ती कशी असणार आहे प्रिन्सिपल ॲक्सिसला. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे जो लेन्सच्या सेंटरमधून पास होणारा ॲक्सिस असतो तो हॉरिझॉन्टल ॲक्सिस. त्या हॉरिझॉन्टल ॲक्सिसला ती पॅरलल राहणार. दिसते बघा, ही रे बघा आणि ही रे बघा एकमेकांना पॅरलल आहेत. तेच इथं म्हटलेलं आहे. ही तिसरी केस झाली आपल्याला. म्हणजे 3 इन्सिडेंट रे त्यांच्या इमर्जंट रे कशा कशा पास होतात ते आपण बघितलं. नेक्स्ट बघा, नाऊ इंटरसेक्शन पॉईंट A1 ऑफ एनी 2 ऑफ द अबाव मेन्शन रे गिव्स द इमेज ऑफ अ पॉईंट ऑब्जेक्ट. हां, हे जे मगाचं वाक्य होतं म्हणजे तेच हे आहे बघा, जे म्हटलं मी मगाशी आपण इलॅबोरेट करणार. हे द पॉईंट इंटरसेक्शन ऑफ एनी 2 रिफ्लेक्टेड रे स्टार्टिंग फ्रॉम द पॉईंट ऑब्जेक्ट गिव्स द पोझिशन ऑफ इमेज ऑफ द पॉईंट ऑब्जेक्ट. हां, हे आता ह्या डायग्राममध्ये बघा हे दोन्ही वाक्य सेम आहेत. आत्ता जे रीड केलं आणि आत्ता बघा इथं दिसते. हा रे इथून आला, इमर्ज इथून कुठं झाला इथं. हा रे इथून आला, दुसरा हा आला इथून आला, इथून इथं गेला आणि इथून इंटरसेक्ट झाला इथं. तिसरा पण रे बघा, हा इथून आला, इथून गेला, इंटरसेक्ट झाला. म्हणजे हे तिन्ही जे इमर्जंट रे ते एका पॉईंटला रिफ्रॅक्ट झालेत. हां, तिन्हीची पण काय गरज नाही. जर एनी 2 या दोन्हीपैकी या तिन्हीपैकी कुठलीही 2 जर रिफ्रॅक्टेड रे एका पॉईंटला ज्या इंटरसेक्ट करत असतील, हां म्हणजे उदाहरणार्थ इथं A1 या पॉईंटला इंटरसेक्ट करत, तर त्या पॉईंटला हे आपला AB काय ऑब्जेक्ट आहे, म्हणजे AB ऑब्जेक्टची हाईट आहे ती H1 म्हणता आहे त्याला. ह्या A1ची इमेज आपल्याला ह्या Aची इमेज आपल्याला ह्या पॉईंटला मिळणार जिथं त्या रिफ्रॅक्टेड रे किंवा इमर्जंट रे इंटरसेक्ट करतील त्या तीनपैकी कुठल्याही 2. त्या ठिकाणी आपण काय म्हणणार त्याचा ह्या A पॉईंटचे ह्या A पॉईंटची थांबा ह्या A पॉईंटची इमेज ह्या A1 पॉईंटला मिळते. ठीक आहे, म्हणजे ह्या इमर्जंट आपण जस्ट ग्राफिकली नोडल पॉईंट मला कार्डिनल पॉईंट माहीत होते P1 P2 F1 F2 आणि N1 N2. त्याच्यावरनं मी ग्राफिकली हे ड्रॉ केलं आहे सगळं आणि मला या A पॉईंटची जो का पॉईंट ऑब्जेक्ट आहे त्याची मला इमेज A1 ही मिळाली. हां, आता B1 आता ह्यासाठीची इमेज काढायची. कशी काढायची, सिम्पली ह्या A1 पॉईंटपासून एक परपेंडिक्युलर या प्रिन्सिपल ॲक्सिसवर ड्रॉ करायचं आणि ज्या पॉईंटला ते इंटरसेक्ट करणार आहे त्याला B1 म्हणायचं.
हां, म्हणजे ह्या एची इमेज इथं A1 झाली आणि या बीची इमेज इथं B2 झाली. हां, म्हणजे हा AB ऑब्जेक्ट होता, त्याची A1 B1 अशी काय मिळाली, इमेज मिळाली. म्हणजे आपण कार्डिनल पॉईंटचा यूज करून आपल्याला काय मिळालं, जे काय इमेज फॉर्मेशन कशी होते, इमेज कुठं बनतात ते आपल्याला कळलं. हा यूज आहे लक्षात ठेवा कार्डिनल पॉईंटचा. ठीक आहे, ते मेन्शन केलेलं आहे. आय होप सगळं तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल. नेक्स्ट बघा पॉईंट आपला न्यूटन्स फॉर्म्युला. न्यूटनचा एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला बघा, तीच फिगर वापरणार, पण त्या फिगरमध्ये एक ट्रायंगल घेतला आहे AB आणि F1 आणि दुसरा घेतला आहे D1 P1 F1. कुठले ट्रायंगल आहेत बघा आपण. पहिला ट्रायंगल घेतला आहे ABF1 म्हणजे हा ट्रायंगल आहे. ठीक आहे, आणि दुसरा ट्रायंगल घेतला आहे हा वाला F1 P1 D1. म्हणजे हे दोन ट्रायंगल कन्सिडर केलेत. हां, बघा डायग्राममध्ये मी तुम्हाला ते शो केलं. ठीक आहे, नेक्स्ट आता वेट अ मिनिट. ओके, सॉरी थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. ओके, मी रिओपन करतो, 2 मिनटं. सॉरी, थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम त्यामुळे डिस्टर्ब होते थोडं. ठीक, ओके, आपण कंटिन्यू करूया. 2 मिनटं. हां, न्यूटन्स फॉर्म्युला बघायला पण दोन ट्रायंगल कन्सिडर केलेत. मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवली ट्रायंगल कुठे आहेत. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं म्हटलं आहे. सिमिलर असल्यामुळे AB आणि P1 D1 इक्वल टू BF1 अपॉन F1 P1. आता ह्या साईड कुठे आहेत ते दाखवतो मी तुम्हाला डायग्राममध्ये. बघा, आता ही डायग्राम आहे आपली, त्याच्यामध्ये आपण ड्रॉ करायचं आहे. ह्या डायग्राममध्ये बघा आपला जो पॉईंट आहे, म्हणजे आपण हा ट्रायंगल घेतलेला, हे दोन ट्रायंगल घेतलेले मी ड्रॉ करून दाखवले तुम्हाला. ठीक आहे, त्यातलं आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, त्यामुळे काय म्हटले, हे AB अपॉन P1 D1 या दोन सेम साईड आहेत, त्यामुळे एका साईडला लिहिले आहेत, इज इक्वल टू BF1 आणि F1 P1. म्हणजे हे दोन ट्रायंगल होते, त्याची ही साईड अपॉनला लिहिल्या आणि ही साईड आणि ही साईड अपॉन लिहिले, इज इक्वल टू लिहिले. हां, ट्रायंगल दोन्ही सेम आहेत म्हणून तसं लिहिलं मी. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता काय करता येते. हां, नेक्स्ट बघा पुट. आता ह्यामध्ये पुट काय करायचं आहे, P1 D1 इज इक्वल टू A1 B1, F1 P1 इज इक्वल टू F1 आणि BF1 इज इक्वल टू X1 इज अन ऑब्जेक्ट डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम F1. आता मी डायग्राम दाखवतो काय काय आहे ते. पहिल्यांदा बघा त्यांनी काय म्हटलं की हे जे डिस्टन्स आहे कोणतं, पहिल्यांदा हे AB झालं, हे डिस्टन्स P1 D1, हे डिस्टन्सला काय नाव दिलं, A1 B1. बघा सेम दिसतं डायग्राममध्ये. P1 D1 हे डिस्टन्स A1 B1 एवढं आहे, त्यामुळे मी P1 D1च्या बदली A1 B1 पुट करतो. ओके, हे झालं पहिलं. नेक्स्ट आता हे बघा F1 P1 ही फोकल लेंथ आहे. कशी फोकल लेंथ, फोकल लेंथ म्हणजे काय असते, प्रिन्सिपल पॉईंट P1 आणि जो काय फोकल पॉईंट F1 असते त्यांच्यातला डिस्टन्स, त्याला आपण फोकल लेंथ म्हणतो. लास्ट लेक्चरला आपण डेफिनेशनमध्ये बैठलेलं होतं. त्यामुळे ही काय झाली, F1 स्मॉल F1 पहिली फोकल लेंथ झाली. ओके, म्हणून त्याला ते नाव दिलं. आणि नेक्स्ट हे जे डिस्टन्स आहे BF1, त्याला मी X1 नाव दिलं. X1 का, कारण पहिल्या फोकल पॉईंटपासूनचं ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे, त्याला मी X1 नाव दिलं. या व्हॅल्यू जस्ट आता मी पुट करणार त्या ह्याच्यात, म्हणजे आपण रिलेशन घेतलं त्यामध्ये. बघा येते काय. ठीक आहे, आता व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर बघा कसं मिळणार आहे. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू, पहिल्यांदा ही व्हॅल्यू इथं टाकणार A1 B1, त्यानंतर इथं टाकणार आपण X1 आणि इथं टाकणार F1. जस्ट व्हॅल्यू पुटअप करायच्या, फायनली लिहायचं ते आपल्याला. बघा आलं इक्वेशन, AB अपॉन A1 B1, P1 D1च्या बदली A1 B1 टाकले, इज इक्वल टू BF1च्या ठिकाणी आपण X1 टाकलं आणि अपॉन F1 P1च्या ठिकाणी F1 फोकल लेंथ टाकले.
ठीक आहे, जस्ट व्हॅल्यू पुट केलं. सिमिलरली आपण दुसरे 2 ट्रायंगल कन्सिडर केलेत. आता एका बाजूचे आधी केले म्हणजे जे काय ऑब्जेक्ट स्पेस होता त्यातले ट्रायंगल कन्सिडर केले. आता आपण इमेज स्पेसमधले कन्सिडर करायचे. कुठले आहेत ते, तर ट्रायंगल H2P2F2 अँड डेल्टा नाही, ट्रायंगल A1B1 F2 हे 2 कन्सिडर करायचे आहेत. ठीक आहे, आणि ते 2 सिमिलर तसंच म्हणणार आहे सेम. मी डायग्राम दाखवतो 2 ट्रायंगल कुठे आहेत ते. हां, पहिला ट्रायंगल आहे हा H2P2F2 आणि दुसरा ट्रायंगल आहे हा F2B1A1 F2B1A1. आता हे ट्रायंगल 2 सिमिलर आहेत, त्यामुळं जसं मगाशी लिहिलं ना, हे ट्रायंगल 2 सेम होते, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सेम होते, त्यामुळे आपण AB/P1D1 लिहिलेलं आहे. तसंच इथं काय लिहिणार, H2P2/B1A1 त्या इज इक्वल टू इथं कसं लिहिलं B1F1/F1P1 होतं. ठीक आहे, तसं इथं पण कसं येणार आहे P2F2/F1B1. दोन्हीमध्ये साम्य ते दिसते आपल्याला. ठीक आहे, तेच लिहिलं असणार आहे जसं मी सांगितलं बघा. इक्वेशन बघा H2P2/A1B1 आणि P2F2/F2B1 तसंच लिहिलं आहे. आता इथं पण काय करणार मी, व्हॅल्यू पुटअप करणार. हां, H2P2ची AB पुट करणार, P2F2ची F2 पुट करणार आणि F1B1ची X2 पुट करणार. कशी करणार इथं डायग्राम दाखवतो मी, ही कशा व्हॅल्यू लिहिल्या ते. ओके, बघा इथं पहिले तर मी आता ह्या डिस्टन्सबद्दल बोलतो. कुठल्या बोलल्या, हे डिस्टन्स बघा, हे डिस्टन्स H2P2 काय AB एवढं आहे, AB पुट केलं त्या ठिकाणी मी. नेक्स्ट बघा हे डिस्टन्स कुठलं, हे आणि हे डिस्टन्स बघा, सेकंड प्रिन्सिपल पॉईंट आहे P2 आणि सेकंड फोकल पॉईंट आहे F2. हां, प्रिन्सिपल पॉईंट आणि फोकल पॉईंटच्या डिस्टन्सला आपण फोकल लेंथ म्हणतो आहे. हां, हिकडची फोकल लेंथ F1 होती ही, तशी हिकडची फोकल लेंथ F2 होणार आहे, त्यामुळे मी ह्याच्याबद्दल F2 पुट करतो. ओके, आणि नेक्स्ट या साईडला बघा हे डिस्टन्स, सेकंड फोकल पॉईंट आणि ऑब्जेक्टची इमेज, हां ह्यांच्यातलं जे काय अंतर आहे त्याला मी X2 नाव दिलं. त्यामुळे मी ह्याबद्दल X2 पुट करणार आणि दुसरी टर्म आहे ती उरलेली आहे तशी ठेवायचे. ठीक आहे, या व्हॅल्यू जस्ट पुटअप करायच्या आहेत. आता सेम ट्रॅक फॉलो केला आहे बऱ्यापैकी, त्यामुळे कळण्यासाठी मॅम ते सोपं आहे. ठीक आहे, बघा हे व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय म्हणणार इक्वेशन, H2P2च्या बदली आपण AB पुट केलं, A1B1 आहे तसा ठेवला आणि P2F2च्या बदली आपण F2 पुट केलं आणि F2B1च्या ठिकाणी X2 पुट केला. हां, हे सगळं पुट केलं. आता मला 2 इक्वेशन मिळाले. इक्वेशन 1 AB/A1B1 इज इक्वल टू X1F1 आणि दुसरं इक्वेशन आहे AB/A1B1 इज इक्वल टू F2F2. आता जर तुम्ही दोन्ही इक्वेशन भेटला त्याचे LHS सेम आहे बघा, LHS AB/A1B1 आणि हे जे पण LHS AB/A1B1 आहे. मग मी RHS सेम लिहू शकते या दोन इक्वेशननं, म्हणजे X1F1 इज इक्वल टू X2F2 लिहू शकते, X1F1 इज इक्वल टू F2X2 लिहू शकते. बघा इथं तसंच केलेलं आहे मी. या दोन्ही इक्वेशन मी काय लिहिलं, RHS सेम आहे त्या LHS सेम असल्यामुळे X1F1 इज इक्वल टू F2X2. जर मी हे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर X1X2 इज इक्वल टू F1F2 येते. हे फायनल इक्वेशन येते आणि हाच माझा काय न्यूटनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, दिस इज न्यूटन फॉर्म्युला. या केसमध्ये ऑब्जेक्ट अँड इमेज डिस्टन्स आर मेजर्ड फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह फोसाय. फोसाय म्हणजे जे फोकल पॉईंट आहेत ना, हां एकापेक्षा जास्त असले तर फोसाय, अनेकवचन आहे सिम्पली. म्हणजे आपण जे डिस्टन्स मोजलेत कुठले हे दाखवतो 2 मिनटं. हे पहिलं डिस्टन्स म्हणजे हां वेट, ओके हां हे पहिलं डिस्टन्स या फोकल पॉईंटपासून ऑब्जेक्टपर्यंत त्याला आपण X1 नाव दिले. हां म्हणजे हे ऑब्जेक्टचे डिस्टन्स आपण पहिल्या फोकल पॉईंट किंवा फोसायपासून मोजले. ठीक आहे, नेक्स्ट हे जे ऑब्जेक्टचे डिस्टन्स F2 पासून B1 जे इमेज डिस्टन्स हे आपण फोकल पॉईंटपासून इथं बघा X1 आणि इथं बघा X2 हे बोलले ते की म्हणजे फोकल पॉईंट किंवा फोसायपासून ऑब्जेक्टचं आणि इमेजचं डिस्टन्स आपण मोजलं आहे. म्हणजे जे X1 X2 आहेत ना ते काय आहेत त्याबद्दल थोडंसं एक्सप्लेन केलं आहे त्याने. ठीक आहे, हे झालं आपलं फायनल इक्वेशन. इथं आपला न्यूटन्स फॉर्म्युला हा पॉईंट कम्प्लीट होते. नेक्स्ट लेक्चरला आपण आपला नेक्स्ट पॉईंट कंटिन्यू करूया. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित कळालं असेल. थँक्यू.